तर मंडळी, परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणावर 80 कोटी रुपयाचा वापर करून एक पूल बांधण्यात आला नवीन, पण त्या पुलाचा वापरच करता येत नाही. का करता येत नाही चला सांगतो. तर बघा मंडळी, नॉर्मली सरकारला रस्ता पूल बांधायचा असेल तर काय करतात, अगोदर काय करतात, जमीन घेतात आणि नंतर काम सुरू करतात. पण या पुलासोबत तसं नाही झालं. तर त्यांनी काय विचार केला की आपण काय करू, अगोदर काम सुरू करू आणि जसं जसं काम पुढे जाईल तसं तसं मग आपण जमीन घेत जाऊ. पण इथंच मोठी चूक झाली. सरकारनं येलदरी धरणावर 80 कोटी रुपयाचा पूल बांधला. आता इथपर्यंत काही नव्हतं, पण या पुढं आता इकून येतो जिंतूरचा रस्ता आणि तिकून येतो सेनगावचा रस्ता. तर बघा मंडळी, आता इकडलं काय नाही, इकडला पूल बरोबर आहे, पण इकडं जी जागा आहे, इकडला जो रस्ता आहे, तर तो रस्ता, त्या जागेवर जी जमीन होती शेतकऱ्याची, ती जमीन विकत घेतली नव्हती अगोदर. मग काय झालं, आता तो पूल बिनकामीचा झाला. म्हणजे येलदरी धरणावरचा 80 कोटी रुपयाचा पूल एक पर्यटन स्थळ झालं. म्हणजे तुम्हाला वायराने बांधलेला पूल बघण्यासाठी बाहेर देशामध्ये जायची गरज नाही. आपल्या भारतामध्ये, आपल्या येलदरीमध्ये तुम्हाला येऊन बघायला भेटतोय. एकतर येलदरी धरणावरचा जो पहिला पूल आहे तो खूप लहान आहे, त्यावरून एक सोबत 2 गाड्या जाऊ शकत नाहीत. आणि मागे तर काय झालं सांगू का, एक टेम्पो त्या खाली पडला पुलाच्या, आणि त्या टेम्पो खाली पडल्यामुळे एक माणसाचा मृत्यू झाला. खरं म्हणलं तर हा पूल 70 वर्षाच्या नंतर बांधण्यात आला. पण सरकारनं काय केलं तिथं, तर एक अजुबा तयार केला. आता जर का त्या पुलाचा जो पुढचा रस्ता आहे तो घ्यायचा राहिला शेतकऱ्याकडून, तर तो घेतला नाही, तर समजून घ्या आपले पैसे पाण्यातच गेले. आपल्या टॅक्सचे 80 कोटी रुपये पाण्यात गेले. तर मंडळी, तुम्हाला माहिती कशी वाटली, आपला व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. फॉलो करा.